अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम एकत्रपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो आताच मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे नरेंद्र मोदी यांनी मोठी आधी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचं या बँकेत खातं असेल, बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचं या बँकेत खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। शासनाने फक्त मोजून 3 बँकेचाच डाटा सांगितलेला आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो 3 बँकेत जर तुमचं खाते असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। कोणत्या 3 बँका आहेत व जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तरच रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे, अन्यथा रक्कम जमा केली जाणार नाही। त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल शेतकरी मित्रांनो, त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। कोणते बँक खाते आहे ती ही लवकरात लवकर व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका असेल, बघा शेतकरी मित्रांनो सिन्नर असेल, त्याचप्रमाणे दिंडोरी असेल। बघा शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका नक्की कमेंट करा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा व तालुक्याबद्दल अपडेट सुद्धा कव्हर करू। बघा त्याचप्रमाणे नांदगाव या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अतिप्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विमा व अतिवृष्टी भरपाई एकत्र जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे 32,000 रुपयेपर्यंतची रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड असेल, बघा शेतकरी मित्रांनो सिल्लोड, त्याचप्रमाणे सोयगाव, त्याचप्रमाणे बघा पैठण, त्याचप्रमाणे बघू शकता गंगापूर या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम विस्तारित रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल तर एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी। त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड। जर तुम्ही बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। बीडमधील वडवणी असेल, बघा शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे केज, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो गेवराई, त्याचप्रमाणे आष्टी, त्याचप्रमाणे बघू शकता शेतकरी मित्रांनो शिरूर, त्याचप्रमाणे अंबाजोगाई, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो परळी वैजनाथ या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती। माजलगाव या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे।
जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिवमधील बघा धाराशिवमधील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा, पात्र असाल तर रक्कम सुद्धा एकत्रपणे जमा केली जाणार आहे। जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। धाराशिवमधील बघा शेतकरी मित्रांनो, कळंब, त्याचप्रमाणे औसा, तुळजापूर, या तालुक्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकत्रपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे बघा। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी बातमी होती, कारण की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। त्याचप्रमाणे बघा जालना असेल, जालना जिल्ह्यात ही रक्कम जमा केली गेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा केली आहे। जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो, एकत्र रक्कम जमा केली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करत राहू, भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओ सोबत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।